पोरांनो, अरे त्याचं जाऊ दे, तुम्ही सांगा काय झालं काकी? अगं बघ की सावी अजून आली नाही. किती वेळ झाला, कधीपासून फोन लावते तर फोन पण उचला ना. काय करू काय पण कळना. असं कसं? सकाळी काय म्हटलेली काय यायला उशीर वगैरे होणार आहे असं काय? नाही ग, असं काही म्हणली नाही. काकू आम्ही जाऊन बघून येऊ काय कुठे दिसते ती? ए रीना चल. हा आलो काकी. आई काय आली? नाम लिहावर सावी हजर. सावी अगं किती वेळ, कधीचा जीव टांगणीला लागलेला माझ्या. तुला कधीपासून फोन करते तर फोन पण उचलत नाहीस. बाळा जरा फोन करून सांगायचं तरी की उशीर होणार आहे म्हणून. आम्ही काय समजायचं बरं? अगं आई ते गाडीवर होते ना, फोनचा आवाज नाही आला बघ, आणि जरा एक अर्जंट काम पण आलं होतं. अगं सावे उशीर येऊन बसलोय की आम्ही, ही काय पद्धत आहे काय तुझी? हा ना, आणि आपल्याला डिस्कस पण करायचंय ना सगळं. ते स्क्रिप्ट वगैरे काय काय तू करणार होतीस ना, आपल्याला नाही जमत बाई. आणि ते शूटिंग वगैरे काय काय कधी करायचंय ते? बरोबर, तुम्ही असं करा, तुम्ही ठरवा ते तुमचं काय ते. तोपर्यंत मी चहा टाकते. थांबा. बिस्किट पण घेऊन या काकी. हा का बा मोठी माणसं झालीत, आमच्याकडे कोण लक्ष देणार? चालू दे चालू दे, चांगलाय. एकदम मोठं ऑफिस, बसायला पॉस खुर्ची, एसी गारगार एकदम चांगलाय. तावे बरोबर आहे ना? महिन्याला टाइम टू टाइम पगार, चारी बाजून वर्कर. घे चहा मागितलं की समोर पिऊन चहा घेऊन उभा. आणि बॉस बॉस तर काय विचारूच नकोस, आपल्या सावीला समजून घेणारा. आता एक काम कर, म्हण की धैर्य सर प्लीज, मी घरी जाऊ का? धैर्य सर, पुढं मी प्लीज घरी जाऊ का? काय तावे? बरोबर आहे ना तावे? सावी रडवलंच तिला. मस्करी करत हो तुम्ही. झाली का आता मस्करीची कुस्करी? चल सावी. ठेवा ठेवा. वहिनी एक मिनिट. नीता वहिनी कुठे आहेत? त्यांना पण बोलवा की. नीता वहिनी या जरा इकडं. बघा आजचा ताजा ताजा नवा मूवी कसा वाटतोय? प्रज्ञाताई ना नेहमीच अशा भन्नाट रेसिपी आपल्याला पाठवत असते. काय हसता वगैरे येतं का नाही? जरा चांगलं हसू ठेव, समोरच्याला अपील झालं पाहिजे. काय मूर्खपणा चाललाय हा? ही पद्धत आहे बोलायची? मुजुमदारांचं चॅनल आहे. पुरुषाचं काम करायला घराच्या बाहेर पडली, पण काम वाटेला आलं हे लायकीचं. काय नशीब असतं ना एकेकाचं. ज्याला एवढा माज दाखवत होती, आज त्याच्याच ऑफिसमध्ये ही असली कामं करायला लागतात. आता तरी तिला कळायला पाहिजे की धैर्याच्या ऑर्डर्स फॉलो करणं हेच तिचं नशीब. मग वहिनी आहे की नाही? आजचा पण मूवी एक नंबर आहे का नाही? हो हो. शाळा मिळवण्याचा काही प्लॅन आहे असं रोज नवीन नवीन मूवी बघत बसायचं? तुझ्या डोक्यात नेमका प्लॅन काय ते तरी सांग. मी एक कार्यक्रम ठेवलाय. कार्यक्रम? हो कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण मंत्र्यांना बोलवलंय. आणि आपले लाडके आदरणीय भाऊराव नाईक यांनाही बोलवणार आहे. आणि हे सगळे येणार?
धैर्य मुजुमदारनं दिलेलं आमंत्रण नाकारायला मूर्ख नाही येत ते. येणार, सगळे येणार. तसं बोलणंही झालंय. आता फक्त भाऊ राहिलेत, पण त्यांचंही टेन्शन. एकेकाळी शिक्षण मंत्र्यांच्या उपकारामुळेच भाऊरावांना बुडण्यापासून वाचायला मदत झाली. त्या भाऊला बोलून काय करायचा? सत्कार करायचा त्याचा. सत्कार नाही. हा कार्यक्रम भाऊंसाठी कार्यक्रम नसणार, अग्निपरीक्षा असणार. कारण ह्या कार्यक्रमात मी भाऊंच्या लाडक्या नातीला फरशी पुसायला लावणार. आणि ज्या वेळेस भाऊ आतून पूर्ण हल्लेले असणार त्याच वेळेस मी त्यांना प्रश्न विचारणार. शाळा की सर? एकतर ती शाळा मला देऊन टाका, नाहीतर तुमच्या लाडक्या नातीची सगळी स्वप्न विसरून जा. बघूया शिक्षण महर्षी भाऊराव नाईक कोणतं ऑप्शन निवडता. आपली लाडकी नात सावी की एवढे वर्ष निष्ठेने जपलेली शाळा? कसा वाटला प्लॅन? लई मात चढलाय त्या धैर्याला. नाही तर काय. आणि लेख चालले हा त्याचं. आणि तू सही कशाला केलीस ग? केलीस तिथं फाडता येत नव्हती होय तुला? भाऊ ना याच्यातलं काही कळता कामा नाही. आधीच त्यांचा पीपी शूट झालाय. परत जर त्यांना असं काही कळलं ना तर अरे काय झालं? ती रडायला की काय? माझ्या सोन्यासारख्या पुरीच्या डोळ्यात पाणी. काय नाही, आनंदाश्रू आनंदाश्रू. हा हा भाऊ रडत नाहीये मी, आनंद अश्रूच आहेत. यांनी सांगितलं की फॉलोअर्स आता लय वाढायला लागलेत. पटापटा वाढायला लागले. हा आणि कोलॅबरेशनचं काम पण वाढायला लागलं ना आता. मग ते ऐकून जरा रडायला आलं, बाकी काही नाही. तुम्ही आता काळजी करू नका भाऊ, फक्त थोडे दिवस, नंतर मला काही नोकरीची गरज नाही बघा. हा आणि सोडताना अशी कच्च करून लात मार. मला पण बोलू, दोघं मिळून मारूया. कपरे देवी करू आणि अशी वेळ लवकर येऊ. चला जेवायला सगळे. पराग, माझ्यापासून काही लपवत तर नाही ना तुम्ही?